हॅलो एव्हरीवन, श्री स्वामी समर्थ. गुड मॉर्निंग. तर आपण महादेवाचे दर्शन घेत आहोत. मम्मीसुद्धा इथे मंदिरात जाऊन आलेल्या होत्या. मीसुद्धा त्या अगोदर जाऊन आलेली होती. मग माझ्यासाठी मी चहा ठेवला. चहा पिऊन झाल्यानंतर मी माझ्या डेलीच्या कामाला लागले. जसं स्वयंपाकच करायचा होता आणि आज नॉनव्हेजचा बेत होता. भातसुद्धा लावून झालेला होता आणि चपात्यांसाठी मी पीठसुद्धा मळून ठेवलेलं होतं. आणि नॉनव्हेजचा बेत असला तर फार उशीर होतो. काही सामान बाकी होता म्हणून मम्मी बाजारात आणायला गेल्या होत्या. म्हटलं त्या येऊस तर आपण चपात्या करून घेऊया. आणि भात तर झालेला होता ऑलरेडी. मग मम्मी आल्या, मी मसाला वगैरे करून घेतला आणि मसाला केल्यानंतर इथे तेल तापलेलं होतं. मग त्याच्यामध्ये मी मसाला ॲड करून घेतला आणि याला 5 ते 10 मिनटं असं छान तेल सुटूस तर फ्राय करून घ्यायचं आहे. मग मी याच्यामध्ये मसाले ॲड करत होती. जास्त तर काही ॲड नाही करत कारण मला नाही आवडत मसाले जास्त. एव्हरेस्टचा मसाला ॲड केला, अर्धा चमचा हळद टाकली आणि 2.5 चमचे मी लाल तिखट टाकले याच्यामध्ये. आणि हे सुद्धा आपल्याला छान प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे. सो मी इथे 5 ते 10 मिनटं याला असंच मिक्स करत होते आणि फ्राय तो एक जीव होऊस तर तरी आपल्याला याला फ्रायच करून घ्यायचं आहे. मग याला छान प्रकारे मस्त असं फ्राय करून याला तेल सुटेपर्यंत तरी मी फ्राय करत होते. आणि बघा, तुम्ही बघू शकता की याला छान प्रकारे तेल सुटलेलं आहे. मग चिकन मॅरिनेट करून ठेवलेलं मी याच्यामध्ये ॲड केलं आणि यालासुद्धा छान मिक्स करून घ्यायचं होतं. मिक्स केल्यानंतर मग मी याच्यामध्ये थोडंसं मीठसुद्धा टाकलेलं होतं, ते दाखवता नाही आलं. मग पाणी टाकून आपण याला शिजायला ठेवायचं आहे आणि हे चिकन लगेच शिजून जातं, जास्त उशीर नाही लागत. मग मी लिंबूसुद्धा पिळून घेतला आणि मग फायनली याला उकळी आली आणि माझी भाजी झाली. छान आहे ना. आणि ओवीला चप्पल आणल्यामुळे ओवी खूप खुश होते आणि चप्पललाच फोन समजत होती आणि बोलत होती. चला मग, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि फॉलो करा. बाय बाय.